हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी टोमॅटो चटणी, जी तुम्ही एकदम 10 मिनिटात बनवू शकता। त्यासाठी टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर लागेल। ते आपण काढून घेऊ। आणि मी 2 टमाटे घेतले आहेत, ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। तुम्ही जितकं बारीक चिराल तितकं लवकर टोमॅटो तुमचा हे होईल, शिजेल। त्यानंतर इथे आपण आपला मेन इन्ग्रेडियंट आहे टोमॅटो चटणीसाठी गूळ। तो गूळ तुम्ही गरजेनुसार घेऊ शकता। ज्यांना जास्त आवडतो तुम्ही जास्त प्रमाणात घ्या, ज्यांना कमी आवडतो तुम्ही मॉडरेट प्रमाणात घेऊ शकता। तर आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे गरजेपुरतं, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकल्यावर मोहरीचे दाणे, जिरे आणि हिंग टाकलेलं आहे। ते मस्त फोडणी अशी तडतडू द्यायची। जेवढी तुम्ही फोडणी चांगली कराल तेवढी तुमच्या भाजीला चव चांगली येईल, आणि कमीत कमी साहित्यात तुम्ही खूप खमंग अशी भाजी बनवू शकता। हिरवी मिरची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, त्याला चांगलं परतून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं, ज्याच्याने कांदा आणि मिरची आपली चव सोडतील। आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, तोही चांगला हलवून घ्यायचा। मग टमाटे टाकायचे, तेही चांगले हलवून घ्यायचे आहेत। टमाटे जितके तुम्ही बारीक चिराल तितकं तुम्हाला ते लवकर शिजतील आणि लवकर ते मऊ होतील। त्यानंतर टोमॅटो असे चांगले हलवून घ्यायचे, आणि कोथिंबीर आणि गूळ टाकायचा। जेव्हा टोमॅटो तुम्ही परतून घ्याल एकदा, तेव्हा तुम्ही गूळ टाका, कोथिंबीर टाका, मीठ चवीनुसार टाका, आणि एक वाफ काढा। ती वाफ, आणि त्याच्यानंतर काय होईल की टोमॅटोच्या पाण्यामध्ये गूळही चांगला विरघळून जाईल, आणि टोमॅटोही त्याच्यात चांगला पद्धतीने विरघळून जाईल। त्याच्यानंतर तिखट, लाल तिखट, गरजेनुसार हळद, गरम मसाला आणि धनेपूड टाकायचं, आणि मस्तपैकी अजून एकदा हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, आणि एक वाफ काढून टाकायची। ह्याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की भाजी खालून करपते, तर तुम्ही पाणी टाका आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाका, आणि अशाप्रमाणे भाजी रेडी आहे।